गावामध्ये शिवरात्र निमित्त सप्ताह चालू होता. तिथं भास्करगिरी महाराज येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी खूप मोठी काढली होती. ती रांगोळी काढायसाठी मोठे आर्टिस्ट बोलिले होते. महाराज आलेच नंतर सगळीकडे शांत वातावरण झालं. आणि आज पारायणाला येऊन 2 दिवस झाले नव्हते का लगेच महाराजांचं दर्शन झालं. आमच्या गावातले सुदाम महाराज शास्त्री यांनी त्यांचे स्वागत केले. शेवट महाराजांनी खूप भारी सांगितलंय. शिव भोळा चक्रवर्ती संपूर्ण देशभर जिथे जिथं भगवान शंकराचे स्थान आहे तिथं महाशिवरात्री महोत्सव अतिशय आनंदात भक्तिभावामध्ये आपण पार पाडत असतो. त्याप्रमाणे आपल्या इथं भगवान ददनेश्वर पारायणाला बसायला ऐन माझी जागा सगळ्यांसमोर होती. पण सत्संगामध्ये आपण आलो किंवा आपलं स्थिरता निर्माण होते. आणि मोरमाने तर आपण लेवल केलीच, परंतु आपल्याला हे लेवल बरेच वेळेस माणसं म्हणतात खावं तर दिसत नाही मनुष्य काय केलं त्यांचं वडलं सगळं लेवल करून टाकले. लेवल करून टाकले म्हणजे सगळं संपून टाकलं असंही म्हणतात. लेवल म्हणजे सपाट. आता आपल्याला जे सपाटीकरण करायचं आहे हे फक्त दुःख जाऊन सुख प्राप्त करायचं आहे. 5 रुपयापासून जे भक्त देतात ते लाखाच्या प्रमाणेच असतात. जशी जशी भक्ती असेल तसं आपण काम केलं पाहिजे. आता नेते मंडळीने आपलं हे काम केलेलं आहे. ज्यांना जे जे काही असेल आणि हे सगळं खाली वर खाली पडायची भीती वाटत असू द्या. म्हणजे एका विचाराने राहा आम्हाला देवाची पूजा सगळं म्हणून करायची आहे, बाकीचे काम सगळं म्हणून करायचं आहे. ही लेवल आपल्याला या मुरुमाच्या लेवलमधून लक्षात घ्यायची असते. आणि हे सगळं करत असताना त्याला थोडेसे कष्टही लागतात. आता काही थोडं सोपं थोडंच झालं. हे काय निधीच झालं का सहकार्याने झालं. मुरुम चांगला तर मुरुम आपल्या जवळच आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही. बऱ्याच वेळेस खड्डे भरले जातात पण पुन्हा खड्डे पडत असतात. आणि आपलं सगळं खूप चांगल्या प्रकारचं काम झालं. दिंडीचे आपलं बाबा दरवर्षी आम्हाला रस्त्यात कुठेतरी भेटायचे. आज ते वेदाची निंदा वेदबाह्य आचरण हे संतांना कधीही मानले नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथा जरी आपल्याला सरळ सोपी भाषेत वाटत असला काही काही वेळेस त्याने असे शब्द काढले की फार एकदम ठेवण्यात देण्यासारखे. ते काय जसे आहेत तसे मायबोलीतली हाती पडती म्हणून काढा असू द्या. त्यांचे रामेश्वर आपले मोहम्मदी गोसावी संतांना काही सापडत नाही कारण म्हणून काही माणसं कशाला काही जोडत राहतात. तुकाराम महाराजांचं काही सण होई ना मोहम्मदी गोसावी ब्राह्मण होते परंतु ते सण होई ना. आईला 3-4 मुलं असतात. आई त्या मुलापुरतं प्रेम संताप आला तर त्या मुलावरचे प्रेम कमी होऊन जाते. पण संतांचं तसं नाही. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सोयी त्याचा धंदा. तुकाराम महाराजांना त्या मुंबईचे गोसावी भर काठेने कीर्तनात मारलं. किती अपमान. बरं असं काही नाही. त्या शिष्याच्या समोर समजून सांगायचं कामच नाही राहिलं. तर असं माणसाला थोडंसं वेगळं वाटत असतं. तर हे सगळं संत सगळं सहन करतात आणि आपला उद्धार करतात. वैकुंठवासी गुरुवरी कृष्णदेव बाबांनी खूप खूप सहन केलं आणि आपल्याकरता ही मेजवानी करून ठेवली. नाही तर पाटलाचं घर चांगलं भरलेलं होतं एका विचाराने. पण भावाची भांडणं झाली आणि ठरलं उद्या वेगळं व्हायचं. शेजारला म्हणतो रामभाऊ इकडे काय तुम्हाला कळलं पाटलाचं घर फुटलं. ते भावाने राग सांगितलं तर आमच्या भावाचे भांडणं झाले. होतच असतं कोणाच्या घरात भांडणं नाही. दैवाला नसतील तर काही सांगता सगळ्याच्या घरात भांडणं असतात. पण संयम ठेवा आणि कोणालाही सांगायचं नसते. फाटक्यात पाय घालणारी माणसं बरेच असतात. जे दुरुस्त करणारे असतील त्यांच्यापुढे आईपुढे सांगावं संतापुढे सांगावं किंवा आपले अतिशय जीवलग असतील त्यांच्यापुढे आपण सांगावं दुःख. नाही तर दुःख गिळत राहायचं. माणसं काट्याने पोट भरायचं मग प्रत्येक काटे खात नसतात. सहन करणं हेच आपल्याला बाबांनी त्यांच्या जीवनातून शिकवलं. कृष्णदेव बाबांची कुंडली श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. दत्तनेश्वर भगवान की जय. याच्या